हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्रियाज बायोस्फिअर. आज आपण बघणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आणि तो म्हणजे प्रोटीन. चला तर बघूया प्रोटीन म्हणजे नक्की काय असतं आणि हे प्रोटीन कसे तयार होतात. मसल बिल्डिंग, शरीराची झालेली झीज भरून काढणे किंवा कोणतंही एन्झाईम तयार करणे या सगळ्यासाठी गरज असते ती प्रोटीनची. प्रोटीन्स हे अमायनो ॲसिडपासून बनलेले असतात. देअर आर टोटल 20 अमायनो ॲसिड. मग ह्याच 20 अमायनो ॲसिडपासून वेगवेगळे प्रोटीन बनतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन असतात, जसं की केराटिन प्रोटीन जे आपल्या नेल्समध्ये आणि हेअरमध्ये सापडतं, कोलॅजन प्रोटीन, त्यानंतर असतं हिमोग्लोबिन, इन्सुलिन, हे सगळे प्रोटीनचे प्रकार आहेत. मग एवढे सगळे प्रोटीन असताना कोणतं प्रोटीन बनणार हे कसं ठरतं? तर जे अमायनो ॲसिडपासून प्रोटीन बनतात त्या अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्सवर प्रोटीन कोणतं बनणार हे अवलंबून असतं. 20 अमायनो ॲसिडमधनं काही अमायनो ॲसिड हे एकमेकांना जोडले जातात आणि त्यांच्यामध्ये जोडले जाताना जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला पेप्टाइड बॉन्ड असं म्हटलं जातं. आणि ते अमायनो ॲसिड कोणत्या सिक्वेन्सने त्या चेनमध्ये जोडले गेले आहेत त्यावर ठरतो की कोणता प्रोटीन बनणार. मग हे प्रोटीन बनण्यासाठी जे अमायनो ॲसिड लागतात ते सगळेच्या सगळे आपल्या बॉडीमध्ये इनबिल्ट असतात असं नाही, किंवा सगळेच अमायनो ॲसिड आपण बाहेरून किंवा फूड इंटेकने घेतो असंही नाही. जे अमायनो ॲसिड ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्यांना नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणतात, म्हणजे ते बाहेरून घेण्याची गरज नाही. आणि जे अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट नाही, ज्यांची आपल्याला इंटेक घ्यावी लागते, त्याला म्हणतात इसेन्शियल अमायनो ॲसिड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या टाईपचे प्रोटीन आहेत, त्यांचा सोर्स काय आहे हे बघूया आणि अमायनो ॲसिडबद्दलही जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.